या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। जागतिक महिला दिनानिमित्त मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वसंरक्षणासाठी मुली व महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय। या कार्यक्रमाचा शुभारंभ विमल कन्या प्रशाला, नेराळे वस्ती रोड, सोलापूर इथं प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला ढमाळ, समाजसेवक राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते, दत्तात्रय बडगंची युवक संघटक राष्ट्रवादी, दिलीप शिंदे कराटे प्रशिक्षक, रितेश शिंदे कराटे प्रशिक्षक, मुख्याध्यापक बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। सध्याच्या काळात जशी शिक्षणाची गरज आहे तशीच महिलांना स्वसंरक्षणाची गरज असल्यानं सदरचं प्रशिक्षण राबवणं काळाची गरज आहे असं मनोगत यावेळी मुख्याध्यापक बिराजदार यांनी व्यक्त केलं। सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीमती उज्ज्वला ढमाळ मॅडम व मुख्याध्यापक बिराजदार सर यांनी मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठाननं सुरू केलेल्या चांगल्या उपक्रमाचं कौतुक केलं। प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम पार पाडावेत अशा शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमाचे आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोणे, महिला अध्यक्षा रेखा बिनेकर, प्रज्ञा चलवदे, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राहुल कांबळे, कुमार अंबट, अजय आवार आदी उपस्थित होते। या कार्यक्रमास महिलांनी, भगिनींनी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। चंद्रकांत पाटील। जागतिक दिन का साजरा केली जाते आणि कशामुळे, पण मला बोलायचं आहे की कोणामुळे झालं हे। म्हणजे महिलांना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपण पुढे आहोत। कामामध्ये, घरच्या कामामध्ये, नोकरीमध्ये, आज प्रत्येक फील्डमध्ये लेडीज पुढे आहे। याचं सगळं मी श्रेय देते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आधीच्या काळामध्ये महिलांवरती खूप अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा शाळेत ते होते तेव्हा ते विचार करत होते की आज महिलांवरती एवढा अन्याय होत आहे। पुढे जाऊन ते विचार करत होते की औरंगाबाद शाळेत जेव्हा त्यांचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, औरंगाबाद गावामध्ये त्यांनी एक पहिली शाळा स्थापित केली। तिथे महिलांना त्यांनी प्रवेश केला शाळेमध्ये, सगळ्यांना त्यांनी ॲडमिशन दिले। तेव्हापासून आपण सगळे शिकलेले आहोत। आजपर्यंत लेडीज कोणच असं शिकलेली नाही असं काही नाही आहे, सगळे शिकत आहे, सगळ्यांना आझादी भेटली। मला एवढंच म्हणायचं आहे, बाबासाहेबांना कधी विसरू नका, त्यांनी आपल्यासाठी महिलांसाठी काय काय केलेलं आहे। संविधान वाचा आणि आज महिला आपण आझाद आहोत कशामुळे हे तुम्ही सगळे जाणून घ्या, एवढंच मला बोलायचं आहे। तो इतिहास सरांनी सांगितलं, आता तुम्ही सांगणार नाही, पण महिला आज बघा, आज सुरक्षित आहेत का महिला? आज लहान मुली, आज एवढे म्हणजे कलियुग आले की त्यांना लहान मुली, हे स्त्री, वृद्ध स्त्री ह्या सुद्धा लोकांना फरक कळत नाहीये आणि त्यामुळं मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत चालले। तर तुम्ही, मी आता आमच्या विद्यार्थी दशेतील मुली आहेत त्यांना एवढं सांगते की तुम्ही आपली संस्कृती पाळा। शाळेत तर आम्ही शिस्त लावतो, कपडे व्यवस्थित असेल, तुम्ही जर कपडे चांगले व्यवस्थित बाहेर फिरताना वगैरे जर आपल्या संस्कृतीला शोभेल असे कपडे घातले, मी नाही म्हणत की तुम्ही मॉडर्न राहू नका, पण आपल्या संस्कृतीला शोभेल असं जर आपलं स्त्रीत्व जर जपायचं असेल तर आपण चांगली कपडे घातले पाहिजेत। आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या कपाळाला टिकली पाहिजे, हातात बांगड्या पाहिजेत, आपला जो पेहराव आहे तो आपण व्यवस्थित केला पाहिजे। त्यामुळे मग लोकांची जर नजर हे होईल आणि ते आपल्या रक्षण होईल, त्यासाठी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे। आता बघा, आपल्या जिजाऊंनी आपल्या शिवरायांना घडवलं आणि आपला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। आपल्या आहेत सावित्रीबाई फुलेंनी जर पूर्वी महिलांना शिक्षण नव्हतं तर आपल्या पहिल्या समाज सुधारिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका कोण आहेत तर सावित्रीबाई फुले। आज त्यांच्यामुळे सुद्धा मी सुद्धा इथं उभारले। जर त्यावेळेस त्यांनी तर अंगावर त्यांनी 4-5 मुलींच्या पासून त्यांनी शाळा चालू केली, त्या पण अशिक्षित होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण ज्योतिबांनी त्यांना काय केलं, लिहायला वाचायला शिकवलं आणि महिलांना सुद्धा शिकवलं पाहिजे। महिला जर शिकल्या तर आपलं काय होईल, कुटुंब चांगलं होईल। वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या। इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत। परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील
किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.